शुड हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे. त्याचं अर्थ आहे करायला हवं होतं. तर शुड हॅव हे एक हेल्पिंग वर्ब आहे आणि त्याचा आपण आता ॲक्टिव्ह व्हॉइस बघणार आहोत. तर जर का आपण एक वाक्य घेतलं की त्याने अभ्यास करायला हवा होता, तर कोणत्या पण वाक्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे ते ओळखण्यासाठी आपण त्या वाक्याला विचारणार की क्रिया करणारा कोण आहे. तर त्याने अभ्यास करायला हवा होता. करायला हवं होतं म्हणजे शुड हॅवचं वाक्य आहे. ठीक आहे, ते आपल्याला कळलं. पण आता हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे ते कसं करायचं. तर कोणत्या पण वाक्याला आपण विचारायचं की क्रिया करणारा कोण आहे. तर त्याने अभ्यास करायला हवा होता. तर अभ्यास करणे ही क्रिया आहे. तर मग अभ्यास करणारा कोण आहे. तर तो आहे. त्याने ना म्हणजे तो आहे. तो आहे म्हणजे ही आहे. इंग्लिशमध्ये ही बोलतो. आणि ही आहे म्हणजे हा काय आहे, सब्जेक्ट आहे. आणि सब्जेक्टला आपण एसने डिनोट करतो म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे ना या वाक्यामध्ये. तर मग हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर मग आता आपण ह्याचं फॉर्म्युला बघू. पॉझिटिव्ह सेंटेन्स, त्याने अभ्यास करायला हवा होता. तर त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शूड हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे त्याने म्हणजे ही. शूड जसंच्या तसं लिहायचं शूड हॅव. शूड हॅव हे पूर्ण शूड हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे. तर सब्जेक्टच्या नंतर शूड हॅव लिहायचं, मग वर्ब थर्ड लिहायचं. वर्ब थर्ड काय आहे, अभ्यास करणे म्हणजे स्टडी, स्टडीड, स्टडीड. तर मग वर्ब थर्ड आहे स्टडीड. ही शूड हॅव स्टडीड. आता ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय दिलं नाही, काय उरलेलं ऑब्जेक्ट म्हणजे काय उरलेलं सेंटेन्स असेल तर काय उरलेलं सेंटेन्स नाही आहे तर मग आपण नाही लिहिलं. तर मग त्याने अभ्यास करायला हवा होता. ही शूड हॅव स्टडीड. अभ्यास करणे म्हणजे वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3. तर मग स्टडी, स्टडीड, स्टडीड हे वर्ब थर्ड घेतलं आपण. तर मग हे आपल्याला वर्बची प्लेलिस्ट आपण केली आहे. त्याच्यामध्ये सध्या आपण 10 व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये 10-10 वर्ब्स आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे वर्ब्स वाचायला भेटतील. ते वर्ब्स तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला सेंटेन्स बनवायला इझी जाईल. तर आता आपण निगेटिव्ह बघूया. ते त्याने अभ्यास करायला नको होता असं लिहिणार आपण. निगेटिव्हमध्ये ते वाक्य कसं लिहिणार, त्याने अभ्यास करायला हवं होतं. तर मग त्याने अभ्यास करायला नको होता. त्याने करायला हवं होतं, करायला नको होतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं, करायला पॉझिटिव्ह म्हणजे करायला हवं होतं आणि निगेटिव्ह म्हणजे करायला नको होतं. तर त्याने अभ्यास करायला हवा होता असं लिहिलेलं ना पॉझिटिव्ह. तर आता निगेटिव्ह आपण त्याच वाक्याला कसं लिहिणार, त्याने अभ्यास करायला नको होता. मग त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस शूड हॅव आहे ना, शूड हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर आता निगेटिव्ह आहे तर शूड हॅवच्या मध्ये
आपल्याला नॉट लिहायचं आहे. शूड हॅवच्या मध्ये नॉट येणार. शूड आणि हॅवच्या मध्ये आपण नॉट लिहिणार. ठीक आहे. काय केलं समजलं? शूड हॅव हा हेल्पिंग वर्ब आहे ना, तर शूड हॅवच्या मध्ये आपण नॉट लिहिलं. तर मग सब्जेक्ट आहे त्याने म्हणजे ही शूड नॉट हॅव वर्ब थर्ड स्टडीड. ऑब्जेक्ट म्हणजे उरलेला सेंटेन्स. तर उरलेला सेंटेन्स काय नाही आहे ना इकडे, त्याने अभ्यास करायला नको होता. आता उरलेलं सेंटेन्स काय असलं असतं? काय एक्झामसाठी किंवा परीक्षेसाठी किंवा काय कोणती एक्झाम असेल पर्टिक्युलर त्या एक्झामसाठी. तर असं काय उरलेलं सेंटेन्स असलं असतं तर ते ऑब्जेक्टमध्ये आलं असतं. पण उरलेलं सेंटेन्स नाही आहे काय. आपण छोटे छोटे सेंटेन्स घेतो आहे कारण की आपल्याला प्रॅक्टिस व्हायला, म्हणजे इझी पडायला. तर त्याने अभ्यास करायला नको होता. ही शूड नॉट हॅव स्टडीड. आता आपण ह्याचं क्वेश्चन पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करूया. तर क्वेश्चन पॉझिटिव्ह कसं आहे? त्याने अभ्यास करायला हवा होता का? त्याने अभ्यास करायला हवा होता का? क्वेश्चन मार्क. मग आता इथे सब्जेक्ट काय? सब्जेक्टमध्ये आपण आता फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो? फॉर्म्युलामध्ये आपण पहिलं सब्जेक्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये आपण पहिलं सब्जेक्टपासून स्टार्ट केलं, बरोबर? तर आता आपण जेव्हा क्वेश्चन विचारतो ना, तर सब्जेक्टच्या बाजूला जे आपण हेल्पिंग वर्ब वापरतो ते पहिलं घेतो ना. तर मग आपण कसं घेणार? शूड सब्जेक्टच्या नंतर शूड वापरलेलं, तर क्वेश्चन विचारताना शूड पहिलं येणार. शूड हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे ना, तर शूड आणि हॅवच्या मध्ये आपण सब्जेक्ट लिहिणार. शूड हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे ना, तर शूड हॅवच्या मध्ये आपण सब्जेक्ट लिहिणार. शूड स्टार्टिंगला लिहिणार, मग नंतर शूड आणि हॅवच्या मध्ये आपण सब्जेक्ट लिहिणार. क्वेश्चन विचार शूडच्या नंतर सब्जेक्ट लिहितो ना आपण. तर मग पण हे शूड हॅव आहे, तर शूड आणि हॅवच्या मध्ये सब्जेक्ट लिहिणार. मग नंतर वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. मग त्याने अभ्यास करायला हवा होता का? तर शूड ही सब्जेक्ट म्हणजे ही, मग नंतर हॅव, मग नंतर इथे हॅज वगैरे नाही आहे तर हॅवच येतो कारण की शूड हॅव हा हेल्पिंग वर्ब आपण वापरतो. तर तो शूड हॅव आपण शूड हॅवच वापरणार. शूड हॅज वगैरे करायला जाऊ नका. शूड हॅव ते शूड हॅवच वापरायचं आपण. तर शूड ही हॅव, मग वर्ब थर्ड स्टडीड. ऑब्जेक्ट इथे काय दिलं नाही आहे सेंटेन्समध्ये, तर मग आपण ऑब्जेक्ट नाही लिहिणार. क्वेश्चन मार्क. त्याने अभ्यास करायला हवा होता का? शूड ही हॅव स्टडीड. मग आता आपण ह्याचं क्वेश्चन निगेटिव्ह करूया. तर क्वेश्चन निगेटिव्ह कसं करणार? त्याने अभ्यास करायला नको होता का असं लिहिणार, असं कन्वर्ट करणार. त्याने अभ्यास करायला नको होता का? तर मग इथे आहे शूडने स्टार्ट होणार ना क्वेश्चन येतात, मग शूडने स्टार्ट होणार. आणि शूड हॅव असं आहे ना हे हेल्पिंग वर्ब, तर शूडच्या नंतर आपण सब्जेक्ट लिहितो, बरोबर? पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये सब्जेक्टपासून स्टार्ट करतो, पण क्वेश्चन विचारताना सब्जेक्टच्या बाजूला जे हेल्पिंग वर्ब आहे शूड त्याच्याने स्टार्ट करतो आणि त्या हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट लिहितो. आणि सब्जेक्टच्या पण हे क्वेश्चन निगेटिव्ह आहे तर सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहायचं. आणि हे हॅव जसंच्या तसं. शूड हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे ना, आणि मग नंतर काय वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. समजलं आपण काय केलं? शूड हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे तर ते आपण लिहिलं,
पण क्वेश्चन आहे तर मग शूडच्या नंतर सब्जेक्ट येणार, बरोबर. आणि क्वेश्चन निगेटिव्ह आहे तर मग सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहायचं. आणि हे हॅव जसंच्या तसं राहिलं इथे, शूड हॅव असं, शूड हॅव. आणि मग पुढचं तसंच वर्ब थर्ड आणि ऑब्जेक्ट. तर मग आता आपण ह्याचं कन्वर्ट करूया. शूड, ही सब्जेक्ट आहे, ही नॉट निगेटिव्ह आहे तर मग नॉट, ही सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहायचं. आणि मग नंतर हे हॅव जसंच्या तसं, शूड हॅवचं शूड हॅव, शूड इकडे लिहिलं, हॅव इकडे लिहिलं. मग नंतर वर्ब थर्ड स्टडीड, मग क्वेश्चन मार्क. कारण ऑब्जेक्ट पुढे काय दिलं नाही आहे ना की कोणत्या एक्झामसाठी अभ्यास करायला हवा होता, ते सगळं ऑब्जेक्टमध्ये आलं असतं. जे एक्स्ट्रा वाक्य असलं असतं उरलेलं, तर मग ऑब्जेक्ट इथे काय दिलं नाही तर मग ऑब्जेक्ट नाही लिहिलं. तर मग त्याने अभ्यास करायला नको होता का, शूड ही नॉट हॅव स्टडीड असं झालं. तर मग आपण पॉझिटिव्ह केलं, मग निगेटिव्ह केलं, मग क्वेश्चन पॉझिटिव्ह केलं, मग क्वेश्चन निगेटिव्ह केलं, बरोबर. तर आता आपण हा शूड हॅवचा फॉर्म्युला आपला झालेला आहे. तर मग आता ह्या शूड हॅवचं आपण आता अजून 5 सेंटेन्स बनवूया मराठीमध्ये. म्हणजे तुम्ही एका नोटबुकमध्ये 5 सेंटेन्स बनवा. 52 फॉर्म्युला आहे, प्रत्येक फॉर्म्युल्यावरती तुम्हाला 5 सेंटेन्स बनवायचे. तर मग तुम्ही याच्यावरती 5 सेंटेन्स बनवा मराठीमध्ये. आणि प्रत्येक सेंटेन्सला असं 4 पार्ट्समध्ये डिवाईड करून लिहा. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह. आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युला पुट करा आणि मग त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. पहिलं हे मराठीतून असं 4 पार्ट्समध्ये वाक्य लिहा 4 प्रकारे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह. असं तुम्ही एक नोटबुक बनवा. 52 फॉर्म्युले तुमचे होऊन जातील. एका दिवशी एकच फॉर्म्युला करा. आणि मग आता बघा, आपण अजून 5 सेंटेन्स एक्झाम्पलसाठी बघूया. ती आपण ओरली करूया, तोंडी करूया. पण तुम्हाला तोंडी नाही करायचं, तुम्हाला वहीमध्ये लिहूनच करायचं. पण आता एक्झाम्पलसाठी आपण कसे सेंटेन्स बनवू शकतो ते एक्झाम्पलसाठी आपण तोंडी बघूया. त्याने काम करायला हवं होतं, तिने काम करायला हवं होतं असं घेऊया. शी शूड हॅव वर्क, WORKED. नंतर निगेटिव्ह, तिने काम करायला नको होतं. शी शूड नॉट हॅव वर्क. मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह, तिने काम करायला हवं होतं का, शूड शी हॅव वर्क. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह, तिने काम करायला नको होतं का, शूड शी नॉट हॅव वर्क. मग नंतर क्वेश्चन मार्क. आणि मग एक सेंटेन्स झालं. मग आता अजून एक सेंटेन्स बघूया. त्यांनी गायला हवं होतं, दे शूड हॅव संग. निगेटिव्ह, त्यांनी गायला नको होतं, दे शूड नॉट हॅव संग. नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह, त्यांनी गायला हवं होतं का, शूड दे हॅव संग. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह, त्यांनी गायला नको होतं का, शूड दे नॉट हॅव संग. मग आता दुसरं सेंटेन्स झालं आपलं. आता आपण अजून तिसरं सेंटेन्स काय बनवू शकतो, तुम्हाला लिहून करायचं आहे. फॉर्म्युला पण पुट करायचं आहे मध्ये 4 पार्ट्समध्ये. आणि मग ट्रान्सलेट करायचं आहे. हे तोंडी आपण जस्ट एक्झाम्पलसाठी बघतो. आता तिसरं सेंटेन्स बघूया. त्याने झोपायला हवं होतं, ही शूड हॅव स्लेप्ट. नंतर निगेटिव्ह, त्याने झोपायला नको होतं, ही शूड नॉट हॅव स्लेप्ट. नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह, त्याने झोपायला हवं होतं का, शूड ही हॅव स्लेप्ट. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह, त्याने झोपायला नको होतं का, शूड ही नॉट हॅव स्लेप्ट. मग नंतर आता अजून चौथा सेंटेन्स बघूया. तू हसायला हवं होतं, यू शूड हॅव लाफ. नंतर निगेटिव्ह, तू हसायला नको होतं, यू शूड नॉट हॅव लाफ. मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह, तू हसायला हवं होतं का, शूड यू हॅव लाफ. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह, तू हसायला नको होतं का, शूड यू नॉट हॅव लाफ. झालं चौथा सेंटेन्स. अजून एक 5वं सेंटेन्स बघूया. त्याने विचारायला हवं होतं, ही शूड हॅव आस्क. नंतर निगेटिव्ह, त्याने विचारायला नको होतं, ही शूड नॉट हॅव आस्क. नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह, त्याने विचारायला हवं होतं का, शूड ही हॅव आस्क. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह, त्याने विचारायला नको होतं का, शूड ही नॉट हॅव आस्क.
असं झाले आपले 5 सेंटेन्स. तर असं आपण जेव्हा हे तुम्हाला तर लेखित पेन आणि पेपरवर लिहून करायचं नोटबुकमध्ये. पण आणि लिहून तुम्ही करणार तर तुम्हाला प्रॅक्टिस होणारच. पण आता जसं आपण तोंडी बनवलं ना, म्हणजे आपण काय तोंडी विचार करतोय. ते कसं मराठी सेंटेन्स बनवायचं, वेगवेगळे सब्जेक्ट वेगवेगळे वर्ब घालून कसं आपण मराठीमध्ये सेंटेन्स बनवायचं, त्याला कसं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह टू क्वेश्चन निगेटिव्ह कन्वर्ट करायचं. मग त्याच्यामध्ये कसं फॉर्म्युला पुट करायचा, तर फॉर्म्युलाचं स्ट्रक्चर आपल्या डोळ्यासमोर येतं. मग त्या फॉर्म्युलामध्ये आपण ते वर्ब घालून आपण ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो. म्हणजे आपण विचार करून इंग्लिश बोलतो आहे ना, असं ओरली पण. आपण तर लेखी प्रॅक्टिस करणार, पण ओरली पण आपण विचार करून बोलतो आहे ना, तर असंच विचार करून आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे आणि असंच विचार करून आपण इंग्लिश बोलणार आहोत. आणि जेवढी आपण जास्त प्रॅक्टिस करू ना, 5 सेंटेन्सच्या जागी 10 सेंटेन्स, 15 सेंटेन्स, 20 सेंटेन्स, पहिले 5-5 करा पूर्ण 52 फॉर्म्युलाचे. आणि मग नंतर मग तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस हवी तर मग अजून 10 करा, 15 करा, 20 करा, असं करा. पण पहिले 5-5 करा, कारण 52 फॉर्म्युला आहेत, तर सगळं व्हायला पाहिजे. आणि मग असं मग नंतर अशी प्रॅक्टिस करत राहा सेंटेन्सची, खूप जास्त 5, 10, 15, 20 सेंटेन्सची नंतर प्रॅक्टिस हवी तेवढी करत राहा. आणि असं विचार करून करून इंग्लिश बोला. मग तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार ना, तसं मग तुम्ही विचार न करता इंग्लिश बोलायला लागणार, एवढी प्रॅक्टिस होणार.